आज 1 जूनच्या निमित्तानं सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांच्या सत्काराचा समारंभ आयोजित या ठिकाणी करण्यात आलेला आहे. गेली अनेक वर्षाने बापू सुशांत सेवाभावी संस्थेच्या सहकार्यानं आणि त्यांच्या प्रेरणेनं ही संघटना स्थापन झाली आणि कार्यरत आहे. या निमित्तानं त्यांनी जो त्याच्यामध्ये मार्ग घालून दिला त्यामध्ये अधिक कामक्यातल्या लोकांनी आणि भर घालून एकत्र येणं करणं, आपण अधिक विचारविनिमय करणं उपक्रम जाणीवपूर्वक राबवले जात आहे. एक अनुभव सांगण्यासारखा म्हणजे 1-2 वर्षापूर्वी शिवपुरीला आम्ही त्याच्यामध्ये सेवानिवृत्तांचा एक सत्कार सोहळा संपन्न करण्यात आला होता. आमची त्या ठिकाणी शिवपुरी शिक्षक काय दिले आपल्या पोचे गुरुजी त्यांच्याकडे हा कार्यक्रम होता. त्या ठिकाणी जवळजवळ 100 लोकांना निमंत्रित करण्यात आलेलं होतं. एक गोष्ट अशी लक्षात त्या दिवशी आली की पहिल्या 2 तासाच्या जेवणाचा कार्यक्रम दुपारी असा 2:30-3:00 होता. पण त्याच्या अगोदर एक आल्या गेले नाश्ता जरा सगळ्यांनी केला आणि 12 दरम्यान म्हटले ठीक आहे आता आपण जरा आपला कार्यक्रम औपचारिक सुरू करण्यापूर्वी मत व्यक्त करा. ज्यांना शक्य त्यांनी बोलायला सुरुवात केल्यानंतर अशी एक गोष्ट लक्षात आली की एवढ्या उत्साहानं आणि एवढे भरभरून की ज्यामध्ये शिक्षक बोलत होते की मला कितीतरी दिवस जणू बोलायलाच मिळालेलं नाही. अशी मानसिकता तयार झालेली लोक त्याच्यामध्ये होती. त्यामुळे तिथं आल्यानंतर माझं असं काय झालेलं आहे तर झालेलं आहे मी हे करतो. एक तर तिथं त्याच्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये बायपास केलेलं होतं तरीही त्या ठिकाणी तो हजर झाला होता. मला म्हटलं आपल्या दिवसामध्ये त्यांनी अनुभव मांडलेला आहे. त्याला समाजाशिवाय एकटं राहणं त्याच्यामध्ये नाही. आणि बहुतेक रिटायर म्हणताना एकाकीपणा खूप त्याच्यामध्ये येतो. कुठल्याच स्तरातला एकाकीपणा जेवढा जास्त तीव्र येईल तेवढ्या प्रमाणात वेगानं खाली येतो, तब्येतीनं, आरोग्यानं, मानसिकतेनं, सगळीकडं. तर ह्या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी भाऊ तुमच्या ह्या कार्याच्या माध्यमातून आम्हाला खूप मोठा आनंदाचा एक व्यासपीठ निर्माण झालेला आहे. त्या निमित्तानं त्याच्यामध्ये आपल्याला हे काम करता येणं सोपं झालेलं आहे आणि अधिक आनंदाचे दिवस यातल्या प्रत्येकजण त्याच्यामध्ये एन्जॉय त्याच्यामध्ये करतायत. त्याच्यात सगळे लोक इथं की तर दर महिन्यातून येतात त्यामध्ये आणि या सगळ्यामध्ये त्या संघटनेमध्ये काम करण्यामध्ये मारुतीराव आणि त्यांच्या वहिनी त्या दोघांची मोठी योगदान आहे. गावात आम्हाला काय कुठे एकत्र एवढ्या लोकांना एखाद्या वेळेला येणं करणं शक्य नाही. मोठ्या समाज खूप असतो. इथं कसं एखाद निवासस्थळ आहे त्याच्यामध्ये संध्याच्या कार्यक्रम त्यामुळे समाधानी बाबा आहे की परस्पर एक चांगल्यापैकी नाते संबंध निर्माण झालेले आहे. सगळ्यांच्याशी तिच्यामध्ये अगदी केळी मिळच्या संबंधामध्ये आता आल्या आम्हाला मारुतीरावने अगोदर पहिल्यांदा म्हणजे केळी खायच्या. केळी या ठिकाणी त्यामध्ये घड त्याच्यामध्ये कादा पेकल्याच्या आणायला एक केळी तरावला आमचा झाला आहे अगोदर. त्यामध्ये एक आनंदाची डोही आनंद तरंग या त्यांना हा सोहळा अत्यंत आनंददायी असा आमच्या सर्वांच्या दृष्टीला आहे आणि त्याचे प्रेरणास्थान आपण आहात की एवढं त्यामध्ये व्यक्त करून मी माझ्या मनावर थांबतो. आम्ही आपलं उपाध्यक्ष या नात्यानं मी तुमचं करतो स्वागत. आणि बघायला गेलं तर एक प्रत्येकाला एक वेगवेगळी सवय असते. कुणाला गप बसायचं नाही, काहीतरी काड्या टाकायचं, कुणाला आणि काहीतरी करायचं, कुणाला ते थापा मारायचं, कुणाला दुसऱ्याला गंडवायचं, असं एक सवय. सगळीकडे शांत दिसतं की मला बरं वाटतं. काय तर त्यात जरा पुष्पट काढायचं आणि कुठेतरी कामाला लावायचं. काय करताय काय नाही या जाऊया दोघं ते करायचं, गप्पा मारायच्या, तब्येत चौकशी करायची पुन्हा असं करायचं आहे, नियोजन आहे करू काय की तुम्हाला कोण म्हणलंय की ह्यातनं मग पुन्हा मग आता ती प्रत्येकाच्या घरी जाऊन आम्ही बऱ्याच वेळा वाढदिवस केलं वैयक्तिक. एका दिवशी ज्याचा एकच आहे असाच माणूस आहे त्याच्या घरी जाऊन केलं. आता ही 6-7 जण होती टोटल. 7 जणांचं कोणाच्या घराकडे जायचं दिवसात आणि ते होणार कसं वाढदिवस. म्हणून ते सगळेच बसून आपल्या सपाट्याच्या घरात म्हटलं असं आहे आणि एवढे करायचं आहे. मग म्हटलं आता प्रत्येकाला हे करूया. म्हणजे 7 जण आहे तुमच्या घराला आल्यावर तुम्ही वडापाव मग तुम्ही काहीतरी आणताय तेवढंच आम्हाला द्या, आम्ही इकडं जेवण करतो. सपाटे म्हणले नाही, संघटनेचे पैसे आहेत त्यात ते घालायचं ना आपण जेवण करायचं. बाकी ते त्यांच्याकडं कोणाकडं काय आता घ्यायचं नाही. दर वर्षाला आपण वर्गणी गोळा करतो त्यातले पैसे आहेत त्यातनं हे करायचं. म्हणलं 1 नंबर झालं. मला करायचं तेच होतं फक्त फिरवून घेतलं. त्या पद्धतीने सगळं हे झालं. आलं कोण नाही कोण काय असलो करूया तसलो करूया. म्हणजे बाबा आमच्याकडे बजेट आहे त्या बजेटमध्ये बसू. मग मध्ये म्हणायला लागले एकदम ज्याचं सत्कार सगळ्यांनीच आपापल्या मंडळीला घेऊन या. ठरलं सगळ्यांनी सांगितलं येतो आणि पुन्हा आज बघितलं तर सगळ्यांनीच बदलायचं. जाधव सरांची एक मंडळी ती बी नाही ह्याच घरात आहेत म्हणून
घरात आहेत त्याच्यात कुठं म्हणून चाललं. तर हे असं सर्वसाधारणपणे काय करायचं तर एक महिन्याभरात काहीतरी कळ काढायची कुठतरला हेला करायचं त्यातनं कुठतरी जाऊन आपलं गप्पा मारून करून आणि त्यात दुसरं काय आहे आमच्या घरात शिजत नाही ते इथं खायला मिळते ते माझी सोय होती आहे. ते असं ह्याच्यासाठी मी जरा थोडंसं असं काहीतरी काढायला टाकते करते. त्यातनं एक झालं की सकाळी बी आम्ही फिरायला असतोय त्यावेळेला बी आमची भैरवी असते त्यावेळेला बी आम्ही विनोद सांगतोय पण अशा गप्पा मारतोय त्यावेळेला काहीतरी विनोद होत्यात पण त्यातनं हसणं होतं. हसणं हे एक चांगला व्यायाम आहे आणि महत्त्वाचं म्हणजे व्यायाम बी आहेच आहे पण डोकं आपलं त्यातनं जी असते ती विचार बाकीचे जे काय असतात ते सगळे कमी होतात आणि मन शांत होतं. दिवसभरात केलेल्या कामाचं ह्याचं त्याचं काही सगळं विस्मरण होतं आणि आपल्या पुढल्या ह्याला उत्साह येतो. ह्या पद्धतीने हे कामकाज चालू आहे चांगल्या पद्धतीने चालू आहे अगदी व्यवस्थित चालू आहे. तुम्हा लोकांचं सहकार्य प्रत्येक वेळा आहे त्यामुळे आम्ही अजून बी व्यवस्थितपणाने टिकून आहे आणि करायला आमची काही अडचण नाही. तरी मला बोलायला संधी दिली याबद्दल मी धन्यवाद देतो आणि थांबतो कारण पुन्हा सगळीकडेच गणित आहे वेळेला. होय. हो हं.